बाबासाहेब भटके नावाचा प्रवर्गाला जन्म घातला. 9 एप्रिल 1965 ला यांना जाग आली. आपण यांना मागासवर्गीय म्हणजे भटक्या जमात म्हणून यांना बॅकवर्ड क्लासचा पार्ट म्हणून घोषित केलं खरं, पण यांना आरक्षण किती द्यायचं ठरवलं नाही. मग 65 ला जागे झाले आणि कुणीतरी ठीक दिल्यासारखं 4% आरक्षण दिलं. मी काय बोलत जात नाही आता. 4% आरक्षण दिलं त्यांना. बाबासाहेब विसरले ही माणसं. बाबासाहेब जिवंत असतं तरी फॅक्टरी मारला असतं त्याला. अरे हे 2 कोटी आहेत, तू 11% घ्यायला पाहिजे, तू 4% सही कसा करतो, फॅक्टरी मारला असतं बाबासाहेबांनी. दुर्दैव आपलं बाबासाहेब 56लाच गेले. मग झालं पुढं अजून गेम आहे. आत्ताच मला सांगायचं तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला डोक्यात मुंग्या नाही येणार. हा खतरनाक आहे पुढचा, मला सांगायचं आहे. पुढची गोष्ट खूप खतरनाक आहे, खूप फसवणूक आहे, आणि ती मला तुम्हाला इथं सांगायची. मला इथं सांगावं लागेल. नंतर काय आलं, 91 ला 92 ला काही ओबीसीतल्या जातींना वाटलं आज एसटीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला का जायचंय. त्यांना ऑलरेडी तर आपल्याबरोबर 3% आरक्षण आहे. किती आरक्षण हे आरक्षण नको का वाटतं, ते आरक्षण पाहिजे का वाटतं. काय वाटतं, मानसिकता अशी होते, एसटीत गेलो तर केंद्राच्या सवलती मिळतील, एसटीत गेलो तर राजकीय आरक्षण मिळेल. खरं तर राजकीय आरक्षण मिळेल. इथं संपलंय. कटून 42 जाती कवर काही शिल्लक नाही, तिकडे जायचं. हीच मानसिकता. हे आपल्याला चुकीचं नाही म्हणत आहे. आपला तो हक्क आहे. फक्त एकच आता इथं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, मोठ्या भावाने सगळ्याला घेऊन चालावं, एवढीच आमची भूमिका आहे. तुमचं चुकीचं नाही, तुमचं बरोबर आहे. फक्त लहान भावांना घेऊन चला, एकटे जाऊ नका. तुम्हाला एकट्याला एसटी टाकता येणार नाही. तुम्हाला जर टाकायचं असेल तर हा प्रवर्ग उचलून टाकावा लागेल. त्यासाठी तुम्ही मोठे भाऊ म्हणून लढा. यासाठी आम्ही तुमच्या बरोबर. आणि म्हणून पुढचा घोळ सांगायचा, जेव्हा 91 ला मी का सांगतो माहिती, मी बीएससी अग्री, मी सोशॉलॉजी, मेंटॉलॉजी, 89चा बीएससी अग्री, बामसेट सारख्या संस्थेमध्ये व्याख्याता म्हणून काम केलेलं आहे. हे सगळं मी पाहिलेलं आहे. मागचा सगळा इतिहास मी बारकाईने पाहिलेला आहे. गेली 25 वर्ष तेच करतोय. पण माझ्यामध्ये आग का निर्माण झाली, ज्याचं जळतं ना त्याला तेव्हा कळतं. 1992 ला मी बीएससी अग्री पास झालो. त्यावेळेस 10 वर्ष भटके मुक्तांची लोक नोकरी द्यायला मिळत नव्हती. 10 वर्ष जागा खाली राहायच्या. 92ची गोष्ट आहे. साहेब सुद्धा माझ्याबरोबर त्याच पिरियडमध्ये. तुम्हाला सांगतो, इतकं गंभीर प्रश्न आहे हा. 92च्या आधी 10 वर्ष आपल्या लोकांचे पोरं मिळत नव्हते नोकरी लावण्यासाठी. क्वालिफिकेशन नव्हतं. 4 नोकरीचे ऑर्डर होते. इथं पण साहेब बसलेले